हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत युनिट 1 पेज नंबर 1 सॉंग्स अँड ग्रीटिंग्स. आता सॉंग्स अँड ग्रीटिंग्स म्हणजे गाणी आणि शुभेच्छा. तर युनिट 1चं नाव आहे रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे उजळणी किंवा पुनरावृत्ती करणे. तर इथं पहिला बघूया सॉन्ग 1. लिसन, लर्न अँड सिंग विथ ॲक्शन्स. ऐका, शिका आणि ही गाणी हावभावांसह म्हणा. आता आपल्याला हे कविता दिलेल्या आहेत, काही छोट्या छोट्या कविता गाणी दिलेली आहेत. आता ह्या गाण्यांना आपण वेगवेगळे हावभाव वापरून आणि वेगवेगळ्या चाली लावून ही गाणी म्हणायची आहेत, शिकायची आहेत. तर सॉन्ग 1 बघा काय आहे. सॉन्ग 1 म्हणजे पहिलं गाणं, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम. तर या ओळींचा अर्थ बघूया. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ, शुभ सकाळ. द बेस्ट टू यू धिस मॉर्निंग, सकाळच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाऊ आर यू, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम, मला आशा आहे की तुम्ही बरे आहात आणि कायमस्वरूपी आनंदी आहात. असा या पहिल्या सॉन्गमधील 5 ओळींचा अर्थ निघतो. त्यानंतर सॉन्ग 2 बघा, म्हणजे गाणं दुसरं. द मोर वी गेट टुगेदर, टुगेदर टुगेदर, द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी शॅल बी. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी शॅल बी. आता या ओळींचा अर्थ बघूया काय निघतो तो. द मोर वी गेट टुगेदर म्हणजे आपण जितकं जास्त एकत्र येऊ, जितकं जास्त भेटू. टुगेदर टुगेदर, एकत्र एकत्र. द मोर वी गेट टुगेदर, आपण जितकं जास्त एकत्र येऊ. द हॅपियर वी शॅल बी, आपण जितकं जास्त एकत्र येऊ तितका जास्त आनंदी होऊ शकतो. म्हणून आपण जितकं एकत्र येता येईल तेवढं एकत्र यायचं आणि आनंदी व्हायचं. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. तुमचे मित्र माझे मित्र आहेत आणि माझे मित्र तुमचे मित्र आहेत. द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी शॅल बी. जितकं जास्त आपण एकत्र येऊ तितकंच जास्त आपण आनंदी होऊ, तितकाच जास्त आपल्याला आनंद होईल. त्यासाठी आपण जास्तीत जास्त एकत्र येऊ, असं या ओळींचा अर्थ होतो. आता इथं बघा तुम्ही सॉन्ग 2 मध्ये गेट, गेट या शब्दाला काय केलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे पिवळ्या रंगाने. आता पिवळ्या रंगाने याला हायलाईट का केलं तर खाली काही पिवळ्या रंगातच हायलाईट केलेले शब्द दिसत आहेत आपल्याला. पहिला आहे सिंग, दुसरा आहे डान्स, तिसरा आहे प्ले आणि चौथा आहे स्वे. आता सिंग म्हणजे गाणे गाणे, डान्स म्हणजे नृत्य करणे, नाचणे, प्ले म्हणजे खेळणे, स्वे म्हणजे डोलणे. आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सॉन्ग 2 मध्ये काय करायचं आहे, गेट हा शब्द काढायचा, वगळायचा आणि त्या ठिकाणी सिंग, डान्स, प्ले आणि स्वे हे शब्द वापरून या कवितेला म्हणायचं आहे. आता बघूया पहिल्या 4 ओळीमध्ये मी काय करतो. सिंग हा शब्द वापरतो गेटच्या ठिकाणी. द मोर वी सिंग टुगेदर, टुगेदर टुगेदर म्हणजे आपण सोबत जितकं गाणं गाऊ. द मोर वी सिंग टुगेदर, द हॅपियर वी शॅल बी. आपण जितकं सोबत गाणं गाऊ तितकं आपण आनंदी होऊ, तितका आपल्याला आनंद होईल.
आता खालच्या ओळींमध्ये बघा मी डान्स हा शब्द वापरतो गेटच्या ठिकाणी. इथं जो गेट हायलाईट केलेला आहे ना खालच्या ओळींमध्ये त्या ठिकाणी डान्स वापरतो. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. तुमचे मित्र माझे मित्र आहेत आणि माझे मित्र तुमचे मित्र आहेत. द मोर वी डान्स टुगेदर द हॅपियर वी शॅल बी. जितकं जास्त आपण सोबत नृत्य करू तितका आपल्याला आनंद प्राप्त होईल, तितके आपण आनंदी होऊ. आता प्ले शब्द आहे. प्ले शब्दाला मी वरच्या 4 ओळींमध्ये घालतो बघा. वरच्या ज्या सुरुवातीच्या ओळी आहेत त्या ओळींमध्ये प्ले शब्दाचा वापर करतो गेटच्या ठिकाणी. द मोर वी प्ले टुगेदर टुगेदर टुगेदर. आपण सोबत जितकं जास्त खेळू सोबत खेळू. द मोर वी प्ले टुगेदर. आपण जितकं जास्त सोबत खेळू द हॅपियर वी शॅल बी. तितकं जास्त आपल्याला आनंद भेटेल, तितके जास्त आपण आनंदी होऊ. त्यानंतर खालच्या ओळींमध्ये गेटच्या ठिकाणी मी स्वे घालतो. स्वे वापरतो. स्वे म्हणजे डोलणे. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. तुमचे मित्र माझे मित्र आहेत आणि माझे मित्र तुमचे मित्र आहेत. द मोर वी स्वे टुगेदर. आपण जितकं जास्त डोलू द हॅपियर वी शॅल बी. तितके जास्त आपण आनंदी होऊ. अशा प्रकारे हे 4ही शब्दांचा वापर मी गेटच्या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुद्धा करून पहा. त्यानंतर बघा इथं वरच्या बाजूला 2 मुलं म्हणजे 2 मित्र बोलत आहेत. पहिला मुलगा म्हणतोय हाय. त्याचं उत्तर देण्यासाठी दुसरा मुलगा सुद्धा म्हणतोय हाय. त्यानंतर आपल्याला 3 मुली दिसत आहेत. 2 मुली एका बाजूला आणि 1 मुलगी एका वेगळ्या बाजूला आहे. तर ही पहिली मुलगी बघा काय म्हणते. हॅलो मीनू, आय एम रिया. ती म्हणते हॅलो मीनू, मी रिया आहे. अँड दिस इज माय फ्रेंड सोनाली. हॅलो मीनू, मी रिया आहे आणि ही माझी मैत्रीण सोनाली. आता ह्या दोन्ही ह्या रियाच्या प्रश्नाला बघा मीनू काय उत्तर देते. हॅलो म्हणते. त्यानंतर खाली 1 मुलगा आणि 1 मुलगी दिसत आहेत. मुलगी म्हणते हॅलो, मुलगा म्हणतो हॅलो. त्यानंतर खाली 2 मुलं दिसत आहेत. पहिला मुलगा म्हणतो हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस. दुसरा मुलगा म्हणतो आय एम फाईन थँक्यू. मी बरा आहे, विचारल्याबद्दल धन्यवाद. इथं आपलं युनिट 1 मधील पेज नंबर 1 मधील रिव्हिजनमधला पहिला भाग सॉंग्स अँड ग्रीटिंग्स समाप्त होतो. धन्यवाद.